आपल्याकडे पाहुणे येतात. पाहुण्यांसोबत त्यांची लहान लहान मुलं येतात, वेगवेगळ्या वयोगटातली. आणि आल्यानंतर ते आपल्या घराचा कशा पद्धतीनं कब्जा घेतील हे सांगू शकत नाही. कारण काही मुलांना अशी सवय असते की प्रत्येक गोष्ट उघडून बघायची, चापसून बघायची, इकडची तिकडं करायची, खालची वर घ्यायची, वरची इकडे तिकडे टाकायची. तर ज्यांच्या घरात आपण पाहुणे म्हणून गेलेलो असतो, तर त्या लोकांचा अक्षरशः जीव गुदमरलेला असतो की ही मुलं कशा पद्धतीने या घराचं चित्र पालटून टाकतील हे सांगू शकत नाही. आणि पाहुण्यांची मुलं असल्यामुळे आपण त्यांना काही बोलूही शकत नाही, मारूही शकत नाही. कधीतरी अनावधानाने आपले डोळे मोठे होतात आणि त्याचे आईबाप आलेले बघून आपण परत तिथं चेहऱ्याचा हावभाव बदलतो. तर खूप अडचणीची परिस्थिती असते अशी. आपल्या घरात महागड्या वस्तू असतात, काचेच्या असतात, खूप लांबून लांबून हौसेने आणलेल्या असतात आणि ही पोरं त्याचा कसा विध्वंस करतील काहीच सांगू शकत नाही. तर इतकी अवघडलेली परिस्थिती घेऊन आपल्याला पाहुणे घरात आहेत तोपर्यंत वावरावं लागतं. आणि खूप हा तसा म्हणायला गेलं तर हा खूप नाजूक विषय आहे. कुणाला काही बोलूही शकत नाही, पण सहनही करू शकत नाही, असे हे मुद्दे आहेत. तर काय करू शकतो इथे आपण? तर ज्या त्यावेळी त्या मुलाला सांगितल्यानंतर ते मूल येऊन तुमच्याजवळ बसणार आहे आणि नाही बाबा मी आता हे करत नाही असं म्हणणार आहे, तर असं तर अजिबातच होणार नाही आहे ना. तर या गोष्टीची तयारी अगोदरच करायला पाहिजे. जेव्हा आपण मुलांना काही गोष्टी शिकवत असतो तर त्यातली ही प्रकर्षाने शिकवण्याजोगी गोष्ट आहे की आपण दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. ही लहान वयातच शिकण्याची गोष्ट आहे. तर मोठेपणी खूप छान पद्धतीनं ती मुलंही तशीच वागतील. तर आपण अगोदरच त्यांना सांगू शकतो ना की दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर दुसऱ्यांना त्रास न होण्यासारखं वागायचं. कुणी काय मागितलं तर लगेच घ्यायचं नाही. आपल्या आईवडिलांची किंवा आपल्या सोबत असलेल्या आपल्या लोकांची परमिशन घेतल्याशिवाय आपण त्याला हात लावायचा नाही. जर या गोष्टी लहानपणी शिकवल्या तर मोठेपणीही त्या अंगवळणी पडणार आहेत. आणि ज्यांच्या घरी गेलोय त्यांनी सुटकेचा निश्वास सोडून आपलं छान आदर आतिथ्य करतील. कसं असतं ना की तुम्ही ज्यांच्या घरी जाताय त्यांनी खूप मेहनतीनं ते घर उभारलेलं असतं. त्यातली प्रत्येक गोष्ट ही खूप मनापासून केलेली असते. आणि कधी ना कधी आपण कुणाच्या ना कुणाच्या घरी जाणारच आहोत. सण समारंभ असतील किंवा काहीही असेल, आपल्याला तिथे जाण्याचा प्रसंग हा येणारच आहे. आपल्याकडेही दुसरे कोणीतरी येणार आहेत. तर मुलं काय करतात, कुठे झाडाची पानस तोड, कुठे ड्रावर उघड आणि जोरात आपट, कुठे दार उघड ते जोरात आपट, कड्या वाजव, असे नाना प्रकार मुलं करत असतात. आणि त्या गोष्टीचा तिथल्या त्या घरातल्या लोकांना नाही म्हटलं तरी त्रास होतच असतो. पण त्यांना बोलताही येत नाही आणि मनातल्या मनात ते काय विचार करत असतील देव जाणे. पण आपल्यालाही लाजिरवाणं न वाटावं अशा परिस्थितीत, याच्यासाठी आपण याची काळजी अगोदरच घेऊ शकतो. आपण ज्यांच्या घरात गेलोय त्यांच्या जर असं लक्षात आलं की मुलं खूप उद्योगी आहेत, तर ती व्यक्ती कामावर गेल्यानंतरही तिच्या डोक्यात दिवसभर ते विचार घोळतात की पाठीमागे घराचं काय होत असेल. आणि जर पत्नीचे नातेवाईक असतील तर पती काही बोलू शकत नाही, आणि नवऱ्याचे नातेवाईक असतील तर बायको काही बोलू शकत नाही. आणि त्यामुळे त्या घरातल्या लोकांच्यातच वाद सुरू होतात की तुमचे पाहुणे, वळण नाही, असं नाही तसं नाही. मग नाही म्हटलं तरी त्या दोघांच्यात थोडी ना थोडी खुसफुस ही होतच असते आणि आपल्यामुळं त्या घराचं वातावरण खराब होत असतं. तर ज्यांची मुलं थोडीफार अशी उठाठेवी करणारी आहेत त्या पालकांनी जरूर या गोष्टीकडं लक्ष द्यावं, जेणेकरून आपण ज्यांच्या घरी जातोय त्यांना अवघडल्यासारखं होणार नाही आणि मनातल्या मनात ते आपल्याला असे काही वेगळं बोलणार नाहीत की बापरे काय शिकवले की नाही पोरांना, वळण लावलंय की नाही. नाही म्हटलं तरी या गोष्टी लोक बोलतात आणि त्या काही चुकीच्या नाही आहेत. मग किती जवळचं नातेवाईक असेल आणि अशी उद्योगपती मुलं असतील तर ते लोक आपल्याला पुन्हा आमच्या घरी या म्हणायला सुद्धा घाबरत असतील. तर असं न होण्यासाठी, आपण एकमेकांची नाती पण बिघडू नयेत हे होण्यासाठी आपण आपल्या मुलांना थोडंसं वळण लावू शकतो नक्कीच. दररोज आपण मुलांना अभ्यास कर, अमुक कर, तमुक कर या गोष्टी जशा प्रकर्षाने सांगतो, तसंच या काही अशा गोष्टी आहेत की ज्यात बघून वारंवार सांगण्यासारख्या आहेत. तर 1-2% मार्क कमी पडले तरी चालतील, पण जीवन आवश्यक ज्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला दीर्घकाळ आपल्या आयुष्यात उपयोगी पडणार आहेत, अशा गोष्टी मुलांना शिकवायला काहीच हरकत नाही आहे. आणि अशी मुलं इतर मुलांच्यात नक्कीच उठून दिसतात आणि तिथे आपल्यालाही छान वाटतं. अशा पद्धतीने मुलांना या
खूप छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या सवयी आपण लावू शकतो. धन्यवाद.